ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला खणखणीत इशारा। ऑपरेशन सिंदूर मध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा। सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विधान। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। चीनने पाकिस्तानला दिलेली HQ-9 रडार यंत्रणा भारतानं नष्ट केली। उद्ध्वस्त झाल्यानं लाहोरपर्यंत भारतीय विमानांना मोकळं रान। भारताच्या S-400 सिस्टीमनं पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले। भारतातील 15 शहरात पाककडून हल्ल्याचा होता प्रयत्न। सुदर्शन चक्रानं उडवून लावले पाकिस्तानचे ड्रोन। पाकिस्तानच्या लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये स्फोट, तर गुजरानवाला आणि अटकवर ही भारतानं ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानचा दावा। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलन पास परिसरामध्ये आयईडी स्फोटामध्ये 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू। बलूच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी। बलुचिस्तान आयईडी स्फोट 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा केला दावा। चिनाब नदीवरील बगलीहार धरणाचे दरवाजे उघडले। पाणी कोंडीनंतर भारताचा मोठा दणका। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानात हाहाकार। पाकिस्तानचा खासदार संसदेत ढसाढसा रडला। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोईंग ऑपरेशन। सर्वपक्षीय बैठकीनंतर किरेन रिजिजूंचं मोठं विधान। पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पूंछमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू। गुरुद्वारासह शाळांनाही केलं टार्गेट। अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या अमेरिकेच्या सूचना। ऑपरेशन सिंदूर नंतरची परिस्थिती पाहता अमेरिकन नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला। पंजाब विरुद्ध मुंबई सामन्याचं स्थळ बदललं। धर्मशालाला होणारा सामना आता अहमदाबादमध्ये होणार। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानातील महत्त्वाच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत। त्याच्यामध्ये लाहोर, कराची, रावळपिंडी आणि गुजरनवाला या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येते। स्फोटानं पाकिस्तान हादरलेला आहे। एकीकडे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा नापाक कुरापती सुरू ठेवणारा पाकिस्तान, मात्र पाकिस्तानाच्या आतमध्येच त्यांच्याच लोकांसोबत त्यांचे युद्ध सुरू असल्याचं दिसतंय। त्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ले झाले आहेत। एकीकडे भारतानं एअर डिफेन्स सिस्टीम ही नाकाम केली, तर दुसरीकडे पाकिस्तानमधीलच जे वेगवेगळी शहरं आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने हल्ले झालेत, स्फोट झालेले आहे ते सांगण्यासाठी ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी लोक जमा होऊन हा धूर सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय। लाहोर असेल, कराची आणि त्याचबरोबर रावळपिंडी आणि गुजरनवालामध्ये सुद्धा हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हे बॉम्बस्फोट नेमके कुणी घडवून आणले असावेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर दुसरीकडे BLA बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सुद्धा ठिकठिकाणी हल्ले केले जात आहेत। पाकिस्तानच्याच आर्मीला लक्ष्य केलं जात आहे। अशामध्ये पाकिस्तान हा सगळीकडून आता स्वतःहून ही संकट ओढावून घेतली की काय असाही सवाल उपस्थित होतोय पाकिस्तानना। आणि हे स्फोट झाल्यानंतरची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतो। तर पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीने हे बॉम्बस्फोट झालेले आहेत। एकीकडे पाकिस्तान हा दहशतवाद्यांना मारलं म्हणून भारतावर चालून यायला बघतोय, प्रयत्न करताना बघतोय भारतावर हल्ला करण्याचा, पण दुसरीकडे पाकिस्तानच्या आतमध्येच मात्र दहशत माजल्याचं दिसून येत आहे। कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये बॉम्बलास्ट झालेले आहेत। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। लाहोरवर ड्रोन हल्ला झालेला होता आणि त्याचबरोबर रावळपिंडी असेल किंवा कराची असेल या ठिकाणी सुद्धा बॉम्बस्फोट झालेले आहेत। तर पाकिस्तानच्या आर्मीवर सुद्धा लिबरेशन आर्मीनं म्हणजेच
जे बलुचिस्तानची वेगळ्या बलुचिस्तानची मागणी ज्यांच्याकडून केली जाते त्या BLAनं हल्ले केलेले होते आर्मीवर आणि त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीनं बॉम्बस्फोट होताना दिसत आहेत। त्यामुळे पाकिस्तानचं कोणतंही शहर आता सुस्थितीमध्ये नाहीये असंच म्हणावं लागेल, कारण महत्त्वाची जी शहरं आहेत त्याच्यामध्ये लाहोरचं डिफेन्स सिस्टीम आधीच भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यानंतर लाहोरमध्ये आता हा बॉम्बस्फोट झालेला आहे। याशिवाय ड्रोननं हल्ले या ठिकाणी होताना दिसून येत आहेत। त्यामुळे सगळीकडे गोंधळ माजल्याचं आपल्याला पाकिस्तानची ही दृश्य बघायला मिळत आहे। तर भारतानं जेव्हा पाकिस्तानची जी सिस्टीम होती डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली त्यानंतर पाकिस्तानचं एअरस्पेस हे नेमकं कशा पद्धतीनं रिकामं झालेलं आहे त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। ही आहे इंटरनॅशनल बॉर्डर IB आणि त्याच्यानंतर हा आपण आपला भारताच्या सीमा भागामधील आपण बघितलं पंजाब असेल, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा लडाख आणि राजस्थान, गुजरात या ठिकाणी ऑलरेडी भारतानं एक खबरदारी घेतलेली होती। इकडचे एअरपोर्ट हे बंद केलेले होते ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आणि त्यानंतर आज जर आपण पाकिस्तानची ही एअरस्पेस बघितली त्याच्यामध्ये हा लाहोर आहे, ज्या ठिकाणची जी डिफेन्स सिस्टीम होती ती भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचं हे एअरस्पेस आपण बघितलं तर त्या ठिकाणी इक्का दुक्का एरोप्लेन आपल्याला दिसत आहेत, हवाई जहाज हे आपल्याला इक्का दुक्काच पाहायला मिळत आहेत आणि त्यातही अमेरिकेने इशारा दिला आहे पाकिस्तानमध्ये जेवढे काही अमेरिकी नागरिक आहेत त्यांनी लवकरात लवकर पाकिस्तान सोडावा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे अमेरिकेमध्ये जेवढे परदेशी नागरिक असतील ते सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीमध्ये असतील, बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि अशात फक्त काही एरोप्लेन आपल्याला पाकिस्तानच्या या हवाई हद्दीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पाकिस्तानचं लाखो डॉलरचं नुकसान याच्यामुळे होणार आहे। त्यामुळे भारतानं एकूणच एकतर पाकिस्तानमधील जे टेररिस्ट कॅम्प होते ते उद्ध्वस्त केलेले होते आणि त्याच्यानंतर आता पाकिस्तान स्वतःहून हे सगळं संकट ओढावून घेताना दिसून येतोय, कारण पाकिस्ताननं कुरापती सुरू ठेवल्या आणि त्याच्यामुळे भारताला पाकिस्तानवर हल्ला करावा लागलेला होता, प्रतिहल्ला करावा लागला होता आणि त्याच्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम नाकाम झाल्यानंतर आता पाकिस्तानच्या आकाशाची नेमकी काय अवस्था झालेली आहे त्याचा अंदाज आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून येऊ शकेल। आणखी एक मोठी ब्रेकिंग आपल्याकडे येते। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकला मोठा दणका बसलेला आहे। तर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी। फक्त पहलगाम नाही तर इतरही सर्व हल्ले जे दहशतवाद्यांनी घडवून आणले त्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेण्यात आला आहे आणि त्यामुळे पाकला मोठा दणका बसलाय। अशात तिकडे बलूच लिबरेशन आर्मीने सुद्धा पाकच्या सैन्यावर हल्ले केले। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आपण 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे। तर BLAचा प्रवक्ता जियाद बलोचनं बोलांच्या माच भागातल्या शोरकंदमध्ये पाक सैनिकांवर हल्ला करून ठार मारल्याचा दावा केला। पाकिस्तानी सैन्याचं वाहन IEDनं उडवण्यात आलं आहे। या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशनचे सैनिक हे ठार झालेले आहेत आणि BLAने फक्त हल्ला केला नाही तर कशा पद्धतीने हल्ला केलाय त्याचा पुरावा ठेवण्यासाठी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। BLAचे जे सदस्य असतात ते कुठेतरी असं लपून बसतात डोंगरामध्ये आणि तिथून ते व्हिडिओ बनवतात। एका रस्त्यावरून पाकिस्तानच्या आर्मीचं हे वाहन चाललेलं होतं आणि ते कशा पद्धतीने नष्ट करण्यात आलं आहे, IEDचं ब्लास्ट करून उडवण्यात आलेला आहे त्याचा पुरावा म्हणून BLAनं हा व्हिडिओ कैद केल्याचं आपल्याला दिसून येतं, रेकॉर्ड केल्याचंही आपल्याला दिसतंय आणि जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतरची स्थिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे भारतानं एकीकडे मोठा दणका दिलेला आहे ऑपरेशन सिंदूर राबवून जे दहशतवादी लपून बसलेले होते, ट्रेनिंग घेत होते पाकिस्तानमध्ये, त्या पाकिस्तानमध्ये न जाता न घुसता कोणत्याही नियमाचं उल्लंघन न करता भारतानं त्या टेररिस्टचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते। तर दुसरीकडे आता आतमधलेच जे शत्रू आहे पाकिस्तानचे त्यांनीही कारवाया सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाकिस्तानी आर्मीचं हे वाहन उद्ध्वस्त करण्यात आलं आहे, स्फोटानं उडवून देण्यात आलेलं आहे। 1 नाही 2 नाही तर तब्बल 14 पाकिस्तानी आर्मीच्या जवानांना उडवल्याचा दावा BLA कडून करण्यात आला आहे। तर बलोच लिबरेशन आर्मीनं हा हल्ला घडवलाय। भारताला नेमका कसा युनिव्हर्सल सपोर्ट मिळतोय, जगभरातून सपोर्ट मिळतोय तेही आपण बघणार आहोत। ऑपरेशन सिंदूर मधून आता एक प्रकारे दणका दिला आहे पाकिस्तानला, तर दुसरीकडे भारताच्या भूमिकेला जगभरातून पाठिंबा मिळतोय, कारण भारतानं कोणत्याही प्रकारचं एस्केलेशन केलेलं नाहीये, कोणताही रूल जो असतो तो तोडलेला नाही, नियम तोडलेला नाहीये, नियमात राहून
पाकिस्तानमध्ये जे टेररिस्ट कॅम्प होते त्याला लक्ष केलेलं होतं 9 ठिकाणांवर आणि त्यामुळं भारताच्या भूमिकेला जगभरातून पाठिंबा दिला जातोय, कारण या दहशतवाद्यांचा धोका फक्त भारताला नाही तर संपूर्ण जगाला आहे। त्या पार्श्वभूमीवर फ्रान्स, UK, इस्रायलनं सुद्धा भारताला पाठिंबा दिलेला आहे। ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। या कारवाईत पाकच्या सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी भारतानं घेतलेली होती। फक्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं होतं।